के नाथ प्रभु गाइए रे। मीरा के नाथ प्रभु गाइए रे, राधा के नाथ प्रभु गाइए रे। राधा के नाथ प्रभु गाइए रे, मीरा के नाथ प्रभु गाइए रे। गिरधारी गिरधारी गाइए रे, राधा के नाथ प्रभु गाइए रे। गिरधारी गिरधारी गाइए रे, राधा के नाथ प्रभु गाइए रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुढचा जो प्रसंग आहे, सुदाम चरित्राचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे। जगामध्ये भगवान परमात्म्याचे आजपर्यंत अनेक भक्त जन्माला आले, पण या भक्तांमध्ये दोन प्रकार पडलेले आहेत। पहिला प्रकार तो आहे ज्या भक्तांना देव आवडतो, आणि दुसरा प्रकार तो आहे की जे भक्त देवाला आवडतात। आणि म्हणून या दुसऱ्या प्रकारामध्ये जो मोडणारा आहे तो म्हणजेच सुदामा। भगवान परमात्म्याला आवडत होता तो सुदामा आहे। सुदाम्यावर नितांत प्रेम होतं भगवंताचं, आणि म्हणून सुदाम्यावर नितांत प्रेम असल्यामुळे या ठिकाणी सुदामाच्या जीवनामध्ये 18 दारिद्र्य हे त्याला भोगावं लागलं। कधी कधी प्रश्न हा पडतो, महाराज भगवंताचं ज्या भक्तावर नितांत प्रेम आहे त्याला आपल्या जीवनामध्ये गरिबीच का भोगावी लागते? तर जो भक्त भगवान परमात्म्याचं या ठिकाणी नितांत भजन करत असेल, भगवान परमात्मा त्या भक्तावर नितांत प्रेम करत असेल, तर त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य भोगण्याचं कारण एक आहे की भगवान परमात्मा त्या भक्ताची एक परीक्षा घेतो। हा भक्त किती माझ्यावर प्रेम करतो, आणि खरा जो भक्त आहे हा जीवनामध्ये कितीही दारिद्र्य आलं, कितीही दुःख आलं तरी मात्र भगवान परमात्म्याला विसरत नाही। एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा। एक घोडा आहे जो सतत रेस मध्ये धावण्याचं काम करतो, शर्यतीमध्ये धावण्याचं काम करतो। आता हा जो घोडा आहे हा शर्यतीमध्ये एवढा धावतो की एक वेळ अशी येते की तो घोडा ती शर्यत जिंकून जातो। पण घोडा शर्यतीमध्ये कधी धावतो? ज्या वेळेला त्याच्या पाठीवर बसणारा त्याचा जो मालक आहे ना, हा मालक त्याला चाबकाचे फटके देतो, आणि या फटक्यांपासून वाचण्याकरता, या फटक्यांच्या पासून होणारं जे दुःख आहे हे दुःख कमी करण्याकरता तो घोडा अधिक जोरात धावतो।
आता त्याच्या पाठीवर बसणारा जो मालक आहे, हा मालक त्याला चाबकाचे फटके का मारतो? कारण त्याला देखील या घोड्याला शर्यतीमध्ये जिंकवायचं आहे. त्याने जर त्या घोड्याला चाबकाचे फटके नाही दिले, त्या घोड्याला वेदना नाही दिल्या, तर तो घोडा मात्र जास्त जोरात धावणार नाही आणि शर्यतीमध्ये तो जिंकणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे पाठीवर बसणारा मालक हा चाबकाचे फटके मारून त्या घोड्याला वेदना देतो, याच्यासाठी नाही की घोड्याचा आणि त्याचं वैर आहे म्हणून, तो याच्यासाठी चाबकाचे फटके देतो की हा घोडा त्याला या शर्यतीमध्ये जिंकवायचा आहे. तसं भगवान परमात्मा आपल्या खऱ्या भक्ताला जीवनामध्ये सतत दुःखच भोगायला लावतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आपण जर भक्ती करत असताना आम्हाला जीवनामध्ये सतत दुःख भोगावं लागत असेल ना, तर असं नका समजू की भगवंताचं तुमच्यावर लक्ष नाहीये. उलट भगवान परमात्मा हा तुम्हाला या संसार रूपी शर्यतीमध्ये जिंकवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तर तुम्हाला आयुष्यामध्ये हे दुःख भोगावं लागतंय. आणि म्हणून सुदामाच्या जीवनामध्ये 18 विश्वे दारिद्र्य सुदामाला भोगावं लागलं. ही अवस्था सुदामाची अशी होती की या ठिकाणी सुदामाला नेसायला एकच पंच आहे, त्याला देखील 17 घाटी पाडलेल्या आहे. एवढंच नाही तर सुदामाच्या घरामध्ये खाण्यासाठी अन्नाचा कण देखील शिल्लक नाहीये. घराची अवस्था अशी आहे की सुदामाची जी पत्नी आहे, ही पत्नी घरामधूनच चतुर्थीचा चंद्र ओवाळत होती. याचा अर्थ त्याच्या घरावर छप्पर देखील नव्हतं. ही अवस्था सुदामाची. मुलांना देखील खाण्यासाठी अन्नाचा कण मिळत नव्हता. एवढं मोठं दारिद्र्य जे आहे हे सुदामाला भोगावं लागलं. पण एवढं मोठं दारिद्र्य सुदामाला का भोगावं लागलं? 18 विश्वे दारिद्र्य सांगितलंय. 18 विश्वे याचा अर्थ आहे की 18 गुणेला 20, त्याचं उत्तर येते 360. आणि वर्षाचे दिवस 360. वर्षाचे 360 दिवस ज्याच्याकडे खाण्यासाठी अन्नाचा कर नव्हता, एवढं मोठं दारिद्र्य या सुदामाचं होतं. त्या सुदामाकडे एवढं दारिद्र्य का आलं, त्याचं कारण सांगितलंय. ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि सुदामा सांदीपनी ऋषींकडे विद्या ग्रहण करण्यासाठी राहत होते ना, त्यावेळेचा प्रसंग आहे. सांदीपनींची जी पत्नी आहे सुश्रुषा, ही सुदामाकडे आली आणि सुदामाला म्हणू लागली, सुदामा, आश्रमामध्ये सरपंच संपलेला आहे रे, आणि म्हणून तू आणि कृष्ण जा आणि रानामधून सरपण गोळा करून आण. त्यावेळेला सुदामा आणि कृष्ण दोघेही सरपण आणण्यासाठी रानाच्या दिशेने निघाले. तर सांदीपनीच्या पत्नीला असं वाटलं, आज आश्रमामध्ये स्वयंपाक देखील झाला नाही, आणि म्हणून सुदामाला आणि कृष्णाला जर भूक लागली, काय खातील? सुदामाला मागे बोलवलं आणि सुदामाच्या जवळ सांदीपनींच्या पत्नीने एक हरभऱ्यांची पुरचुंडी बांधून दिली. सुदामा, बघ, तुम्हाला जर रानामध्ये सरपण गोळा करत असताना भूक लागली ना, तर आज आश्रमामध्ये स्वयंपाक तर झाला नाही, पण हे हरभरे तुम्ही सोबत न्या. मुठभर हरभरे होते, आणि भूक जर लागली तर हे हरभरे दोघांनी मिळून खायचे बरं का. सुदामा म्हणतो, हो चालेल, नाही, आम्हाला भूक लागली तर आम्ही दोघं मिळून हरभरे खाऊ. रानामध्ये गेले कृष्ण आणि सुदामा. सरपण वगैरे गोळा करत असताना आज मोडी बांधली, पण उचलणार तेवढ्यामध्ये धोधो धोधो पाऊस बरसायला लागला. जलमय पृथ्वी झाली जिकडे तिकडे. आता या पावसापासून बचाव करण्याकरता भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामा एका झाडावर चढून बसले. बघा, खालच्या डहाळीवर कृष्ण आहे, वरच्या डहाळीवर सुदामा आहे. एवढ्यामध्ये सुदामाला भूक लागली
आणि भूक लागल्यामुळे त्याला आठवण झाली की घरून येत असताना गुरुमाईने हरभऱ्यांची पुरचुंडी आपल्याजवळ दिलेली आहे. ती हरभऱ्याची पुरचुंडी काढली आणि पाहतो तर अरे एवढेशे मुठभर हरभरे आहे, आणि यामधले देखील गुरुमाईने कृष्णाला अर्धे द्यायचे सांगितलेले आहेत. पण आपल्यालाच तर एवढी भूक लागलेली आहे की हे हरभऱ्यांमुळे आपलं काहीच होणार नाही. परत विचार करतो, म्हणले असू दे, कृष्णाला काय कळतं, कृष्ण तर खालच्या डहाळीवर आहे, त्याला कुठे दिसणार आहे आपण काय खातोय म्हणून. म्हणून त्याने हरभऱ्याची पुरचुंडी सोडली आणि हरभरे खायला सुरुवात केली. तेव्हा हरभरे खात असताना सुदामाच्या मुखामध्ये त्या हरभरे खात असताना आवाज होऊ लागला ना, आणि म्हणून हरभऱ्यांचा जो आवाज आहे हा कृष्णाच्या कानावर पडला आणि कृष्ण सुदामाला विचारू लागला, सुदामा काय खातो रे, मला पण दे ना थोडं. सुदामा म्हणतो, कृष्ण अरे तुला एवढं देखील कळत नाही रे, एवढ्या मोठ्या रानामध्ये एवढा पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी माझ्याजवळ काय असणार आहे खायला. अरे या पावसामध्ये भिजल्यामुळे आता मी ओला चिंब झालो ना, आणि ओला चिंब झाल्यामुळे या ठिकाणी मला थंडी वाजायला लागली, आणि थंडी वाजल्यामुळे माझे जे दात आहेत ना हे दातावर दात आपटतायत. भगवंत म्हणू लागले, कृष्ण सुदाम्या खोटा बोलतो का, दातावर दात आपटतात म्हणले तुझे. मनोमन भगवंत म्हणू लागले, सुदाम्या अशीच दातावर दात आपटो. आता या ठिकाणी सुदामाने भगवान परमात्म्याच्या चोरून हरभरे खाल्ले, त्यामुळे सुदामाचं भाग्य बदललं ना. कारण सुदामा ज्या वेळेला जन्माला आला होता तर जन्माला येत असताना त्याच्या ललाटी लिहिलं होतं यक्ष स्त्री. यक्षाच्या जवळ जेवढी संपत्ती आहे ना तेवढ्या संपत्तीचा मालक सुदामा होणार होता. तर केवळ देवाच्या चोरून खाल्ल्यामुळे सुदामाच्या ललाटी जे लिहिलं होतं त्याचं उलट झालं. जे यक्षस्त्री लिहिलं होतं त्याच्या उलट झालं श्रीक्षय, अर्थातच संपत्तीचा नाश. आणि म्हणून सुदामाने भगवान परमात्म्याच्या चोरून खाल्ल्यामुळे या ठिकाणी सुदामाला आपल्या आयुष्यामध्ये 18 दारिद्र्य भोगावं लागलं. केवढं दारिद्र्य होतं सुदामाचं की या ठिकाणी कित्येक दिवसांपासून मुलांना देखील अन्नाचा कण खायला मिळाला नव्हता. एवढंच नाही तर सुदामाची ही अवस्था असल्यामुळे गावामध्ये सुदामाला कोणी अन्नदान देखील देत नव्हतं, माधुकरी देखील कोणी वाढत नव्हतं. ही अवस्था सुदामाची. आणि विशेष करून आमचा जो समाज आहे ना, या समाजाची एक रीत आहे, ज्याला खरोखर आवश्यकता आहे ना त्याला समाज कधीच देत नाही. ज्याला गरज नाही ना त्याला खुशामत करून दिल्याशिवाय राहत नाही. तो नाही म्हणत असेल तरी त्याला दिल्याशिवाय राहत नाही. अनुभवायचाच असेल तर चला, आम्ही जे लग्न वगैरे काही कार्य करतो ना त्या कार्यामध्ये, त्या लग्नामध्ये आम्ही ज्या लोकांच्या पंक्ती बसवतो ना त्या पंक्तींकडे पहा. त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही ना. ते ज्या वेळेला त्या पंक्तीमध्ये बसलेले आहेत त्यांना जेवण जात नाही तरी आम्ही त्याला जबरदस्ती केल्याशिवाय राहत नाही. आणि इकडे दुसरीकडे एखाद्या गरीबाची मुलं, फुटपाथवर भीक मागणारे जे भिकारी आहेत यांची जी मुलं आहेत ना, हे मुलं जर त्या पंक्तीमध्ये येऊन बसले तर आम्ही त्यांचा हात धरून त्यांना पंक्तीमधून, त्या मंडपामधून काढून देतो. त्यांना नाही देत. गरज खरी कोणाला आहे? ज्यांना आवश्यकता आहे ना त्यांना समाज कधीच देत नाही. ज्याला गरज नाही त्याला मात्र दिल्याशिवाय राहत नाही. ही समाजाची रीत आहे. म्हणून सुदामाला गावामध्ये माधुकरी देखील कोणी मागत नव्हतं, वाढत नव्हतं, भिक्षा देखील वाढत नव्हतं कोणी. सहज मुलांनी आईला म्हणावं, आई भूक लागली ग, काही देना असेल तर खायला. सुदामा माधुकरी मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेलेला असावा. इकडे सुशिलीने मुलांना म्हणावं, बघा तुमचे वडील आहेत ना गावामध्ये गेलेले आहेत म्हणले भिक्षा मागण्यासाठी, माधुकरी मागण्यासाठी. ते येतील ना त्यावेळेला तुम्हाला पोटभर जेवण देईल, तोपर्यंत पाणी प्या ना. सुदामाच्या मुलांनी पाणी प्यावं आणि तसंच झोपावं.
आता मुलांची ही अवस्था आहे की अंगामध्ये वस्त्र देखील नाही आहेत मुलांच्या. उघड्या अंगाशी या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली आणि झाकून ती झोपते ना, तशी सुशिला आपल्या पदराखाली आपल्या मुलांना झाकून घ्यायची. थंडी वाजत असल्यामुळे आपले गुडघे पोटामध्ये आणि असे घालून मुलं झोपायची. गावामध्ये कोणी सुदामाला भिक्षा देऊ नये. आणि सुदामाने रिकाम्या हाताने जेव्हा घरी परत यावं ना, तेव्हा सुशिलीने म्हणावं, काय हो, काही मिळालं का नाही आज? सुदामाने म्हणावं, सुशिले, आज माझ्या देवाची इच्छा आहे की आपण आज उपवासी दिवस काढावा. एवढी वाईट परिस्थिती जी आहे ना, ही सुदामाची होती. तरी पण मात्र भगवान परमात्म्याचं चिंतन त्याने मुखामध्ये सतत चालू ठेवलं. सतत असायचं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. भगवंताचं नाव नाही सोडलं त्याने. सुशिलीने म्हणावं, अहो माझं काही नाही हो, पण जरा आपल्या मुलांची अवस्था बघा ना. कितीतरी दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कण खाल्ला नाही, त्यांना भूक लागलेली आहे. कसं तरी मी त्यांना पाणी पाजून झोपवलं, पण असे किती दिवस चालावं? तेव्हा सुदामाने आपल्या मुलांकडे नजर टाकावी आणि मुलांची अवस्था पाहून मनोमन देवाला प्रश्न करावा, देवा, एखाद्या शत्रूवरही ही वेळ येऊ नये रे. ती वेळ तू आज मला दाखवतोयस. काय एवढं दुःख माझ्या पदरी पाडलं? तुझं आणि माझं मागच्या जन्मीचं वैर आहे का रे? सहज प्रश्न करावा सुदामाने. तुझा माझा देवा कारे वैरा कारे, तुझा माझा देवा कारे वैरा कारे. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवीसे, दाखवीसे. तुझा माझा देवा कारे वैरा कारे, तुझा माझा देवा कारे वैरा कारे. बडे बांधुनिया देसी काळा हाती, बडे बांधुनिया देसी काळा हाती. ऐसे काय कीर्ती, ऐसे काय कीर्ती, आले तुझ्या, आले तुझ्या. तुझा माझा देवा कारे वैरा कारे, तुझा माझा देवा कारे वैरा कारे, तुझा माझा देवा कारे वैरा कारे. सुदामाने मनोमन भगवंताला प्रश्न करावा, देवा, तुझं माझं काय मागच्या जन्माचं वैर आहे रे? माझ्या वैरावर देखील ही अवस्था येऊ नये, ही वेळ येऊ नये. ती वेळ आज तू मला दाखवतोय. काय माझ्या मुलांची अवस्था आहे, काय माझ्या पत्नीची अवस्था आहे. एवढं मोठं दारिद्र्य भोगूनही सुदामा मात्र भगवान परमात्म्याचं सतत चिंतन करायचं. सतत चिंतन चालू होतं. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. एक दिवस सुदामाचं चिंतन चालू असताना सहज सुशीला सुदामाला म्हणू लागली, काय हो, एवढं मोठं नामस्मरण तुम्ही कृष्णाचं करतात आणि तो कृष्ण म्हणले ना, तुम्ही तर सांगता ना का तो कृष्ण तुम्ही आणि तो बालपणीचे मित्र आहात म्हणून.
लहानपणी तुम्ही सोबत शिकलात, लहानपणी तुम्ही सोबत खेळलात, आणि मग तो तुमचा जर बालपणीचा मित्र आहे, त्याचं तुम्ही सतत नामस्मरण करत राहता, सतत त्याची आठवण करत राहता, कधी तुमच्या मनामध्ये असे विचार येत नाही का की एखाद्या वेळेला त्याला भेटायला जावं म्हणून? तो तर राजा आहे ना द्वारकेचा. तुम्ही जा ना एखाद्या वेळेला त्याला भेटण्यासाठी. कदाचित त्याला आपली दया जर आली, ही आपली परिस्थिती जर त्याने पाहिली, त्याला जर दया आली तर आपले दिवस बदलून जातील. सुदामा म्हणू लागला, सुशीले अगं काय सांगू ग, लहानपणी तो आणि मी सोबत खेळलो, सोबत शिकलो, हे सर्व काही ठीक आहे, पण लहानपणापासून जेव्हा आश्रमामध्ये होतो ना, तेव्हा आश्रमामधून जेव्हा घरी आलो तेव्हापासून त्याची माझी भेट नाहीये. आणि आजची परिस्थिती वेगळी आहे ना. तो राजा आहे द्वारकेचा, मी एक गरीब दुबळा ब्राह्मण आहे. आणि काय त्याच्याकडून अपेक्षा करायची? तो मला ओळखेल का नाही याची शक्यता नाही, आणि तू म्हणते तो काहीतरी मदत करेल म्हणून. अगं आजकालचा विचार केला तर सख्खे नातेवाईक जरी असले तरी मात्र गरीब सोयऱ्यांचा ते वास केल्याशिवाय राहत नाही. गरीब सोयऱ्यांना ओळखत नाही. एवढंच काय तर सख्खी बहीण जरी असली, पाठची बहीण जरी असली, आणि ती जर गरीब असली तर भाऊ देखील तिला ओळखायला तयार होत नाही. तो तर माझा बालपणीचा मित्र आहे, तो ओळखेल कशावरून? आणि हा संवाद साधत असताना सुदामा सहज एक प्रसंग जो आहे हा सुशिलेला सांगू लागला की सुशिले, अशाच प्रकारे एक दुबळी बहीण आहे, एक श्रीमंत भाऊ आहे. भाऊ शहरामध्ये राहतो, गरीब, आणि दुबळी बहीण ही खेड्यामध्ये राहते. पण ज्या दिवशी भावाच्या मुलीचं लग्न ठरलं ना, त्या दिवशी ही भावाची पत्नी त्याच्याकडे गेली आणि त्याला सांगू लागली, बघा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मोठे मोठे सोयरे आहेत आपले, ते मोठे मोठे लोक या ठिकाणी, श्रीमंत लोक माझ्या मुलीच्या लग्नामध्ये येतील. पण आणि या माझ्या मुलीच्या लग्नामध्ये एवढे मोठे मोठे लोक येतील, आणि एवढ्या मोठ्या मोठ्या सोयऱ्यांमध्ये तुमची गरीब असणारी, फाटकी असणारी, दुबळी असणारी जी बहीण आहे ना, हे जर आली ना तर या ठिकाणी त्या सोयऱ्यांमध्ये आपली काहीच इज्जत राहणार नाही. म्हणून तुम्ही असं करायचं आहे, माझ्या मुलीच्या लग्नाची जी पत्रिका आहे, जे आमंत्रण आहे, हे तुमच्या बहिणीला अजिबात द्यायचं नाहीये. भाऊ देखील बैल आहे, त्याने देखील पत्नीचं ऐकलं. त्याला देखील वाटलं ही फाटकी बहीण जर आपल्या मुलीच्या लग्न मंडपामध्ये दिसली आणि आपल्या सोयऱ्यांनी जर विचारलं की ही कोण आहे, आपण काय सांगावं, काय ओळख दाखवावी, ही फाटकी, ही गरीब, ही दुबळी माझी बहीण आहे म्हणून. म्हणून त्याने आमंत्रण नाही दिलं बहिणीला. इकडे लग्नाचा दिवस जवळ आला, पण बहिणीला मात्र कोणीकडून माहिती पडलं की तिच्या भाचीचं लग्न आहे. तिला वाटलं कदाचित माझा भाऊ एवढा मोठा आहे, एवढे मोठे संबंध माझ्या भावाचे आहे, पत्रिका देत असताना, आमंत्रण देत असताना कदाचित माझं लक्ष नसेल राहिलं, किती मोठा आणि ताण माझ्या भावाच्या मागे आहे, म्हणून कदाचित आमंत्रण देत असताना माझं ध्यान नसेल राहिलं, माझं लक्ष नसेल राहिलं, म्हणून त्याने पत्रिका नाही दिली, म्हणून का मी माझ्या भाचीच्या लग्नाला जाऊ नये, 5 अक्षता तिच्या डोक्यावर टाकू नये. तेव्हा बहिणीने मागचा पुढचा विचार नाही केला, आपल्या मुलांना सोबत घेतलं आणि निघाली बहीण भावाच्या घराकडे जाण्यासाठी. इकडे लग्नाचा दिवस उजाडला ना. सर्व सोयरे भावाचे जे आहेत ना, हे सर्व सोयरे त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये आलेले आहेत, लगबग लग्नाची चालू आहे. अशा अवस्थेमध्ये जेव्हा हे गरीब दुबळी बहीण आपल्या मुलांना घेऊन येऊन लांबून येत असताना जेव्हा भाऊजाईने पाहिलं ना, तेव्हा भाऊजाई धावत गेली तिच्या पतीकडे. काय हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमच्या त्या फाटक्या बहिणीला, त्या गरीब बहिणीला आमंत्रण द्यायचं नाही म्हणून. तो म्हणला, अगं मी कुठं आमंत्रण दिलंय? मग तिला कसं माहिती पडलं? ती विनाकारण आली का इथं? पाहतो तर खरोखर आपली बहीण लग्न मंडपाच्या दिशेने येताना दिसली. पत्नी म्हणायला लागली, बघा ती मंडपामध्ये येता कामा नाही,
ती जर मंडपामध्ये आली आणि लोकांनी विचारलं ही कोण आहे, तुम्ही काय सांगणार? ती फाटकी, ती गरीब दुबळी, ही तुमची बहीण आहे म्हणून काय इज्जत राहणार तुमची? त्यामुळे भाऊ जो आहे ना, हा भाऊ धावत गेला त्या बहिणीकडे. आता जो जेव्हा पळत येताना त्या बहिणीने पाहिलं ना, तेव्हा बहिणीच्या मनामध्ये असा विचार आला की किती आनंद झाला माझ्या भावाला, की माझा भाऊ हा येतपर्यंत मंडप सोडून सर्व सोयरे सोडून मला आणि या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. पण जेव्हा भाऊ जवळ आला ना, तेव्हा बहिणीला म्हणू लागला, ताई तू का ग आली? मी तर तुला आमंत्रण नव्हतं ना दिलं. बहीण म्हणू लागली, दादा असा काय बोलतो रे? अरे माझ्या भाचीचं लग्न आहे आणि माझ्या भाचीच्या लग्नाला मी यायचं नाही तर काय करायचंय? तू जरी आमंत्रण दिलं नसेल तरी पण मला दुसरीकडून माहिती पडलं माझ्या भाचीचं लग्न आहे, म्हणून माझ्या भाचीच्या लग्नाचा आनंद झाला ना, मला मी अक्षता टाकायला आले. नाही ग ताई, तू नको यायला पाहिजे होतं. कारण जरा विचार कर ना, अगं माझे जे सोयरे आहेत ना, हे फार मोठे श्रीमंत आहे आणि तुझ्यासारखी भिकारी बहीण ही माझी आहे, हे जर त्यांना माहिती पडलं तर ते काय म्हणतील? नको रे दादा असं बोलू. तुला असं वाटतं ना की माझ्यामुळे मला पाहिल्यानंतर तुझी इज्जत जाईल या पाहुण्यांमध्ये, मी माझी ओळखही दाखवणार नाही, त्या पाहुण्यांना दाखवणार नाही की मी तुझी बहीण आहे म्हणून. तरी मात्र माझ्या बाचीच्या डोक्यावर मला 5 अक्षता टाकू दे. नाही ग ताई, तू आल्या पावरांनी परत जा, तू मंडपामध्ये येऊ नको. बहीण म्हणू लागली, नको रे दादा असं करू. का असा करतो? अरे वैऱ्याच्या मुलीचं जरी लग्न असलं तरी मात्र वैरी या ठिकाणी लग्न लागत असताना थांबून 5 अक्षता टाकल्याशिवाय राहत नाही. मी तर बहीण आहे तुझी, ती भाची आहे माझी, माझ्या भाचीचं लग्न आहे, मला 5 अक्षता टाकू दे. मी आल्या पावलांनी परत निघून जाईल, तुझ्या मंडपामध्ये जेवणार देखील नाही. तर मला तसा नको परत पाठव. भाऊ म्हणू लागला, नको का ताई, तू नको येऊ तिकडे, कसलंच कारण सांगून तू येऊ नको. बहीण मात्र ऐकत नाही. आणि बहीण ऐकत नाही म्हणून भावानं काय केलं, बहिणीचा हात पकडला आणि बाजूला असणाऱ्या एका गोठ्यामध्ये तिला बंद करून ठेवलं. का म्हणून बाहेरून कुलूप लावून घेतलंय. इकडे लगबगीने लग्न सोहळा साजरा केला, लग्न वगैरे लागलं, नवरीची विदाई वगैरे झाली, सर्व पाहुणे आपल्या आपल्या घरी गेले. आणि संध्याकाळच्या वेळेला सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर भावाला बहिणीची आठवण आली. दार उघडलं आणि बहिणीला बोलवलं, ताई चल घे ना जेवण. जेवेल होती बहीण, ती बहीण जेवली तर नाही, पण उलट भावाला उपदेश करू लागली, दादा ज्या श्रीमंतीचा तू एवढा मोठा अभिमान करून मला त्या मंडपापर्यंत नाही ना येऊ दिलं, माझ्या सख्या भाषीच्या डोक्यावर 5 अक्षता नाही ना टाकू दिल्या. एक लक्षात ठेव, ती श्रीमंती तो पैसा आज आहे रे, उद्या नाही. मी काय मागत होते तुला? दुसरं काहीच नाही ना. मी फक्त एवढं बोलले होते की मी माझ्या भाचीच्या डोक्यावर 5 अक्षता टाकीन आणि येथून निघून जाईन. तेवढंही तू करू दिलं नाही. एवढा मोठा श्रीमंतीचा अभिमान, एवढा अभिमान कामाचा नाही रे दादा. एवढा अभिमान नको करू, नको अभिमान करू श्रीमंती पायी. दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. दादा
काही नाही रे मागितलं होतं. माझी मागणी फक्त एवढीच होती की मी माझ्या भाचीच्या डोक्यावर 5 अक्षता टाकेन. माझी ओळख न दाखवता मी या ठिकाणाहून निघून जाईल, पण तेवढं देखील तू मला नाही घडू दिलं. मी तर किती आतुरता असते मला तुझ्या भेटीची. मला तर नेहमी वाटतं मी जरी गरीब असेल पण माझा जो भाऊ आहे ना, हा माझा भाऊ एखाद्या वेळेला माझ्या घरी यायला पाहिजे. माझ्या घरची नसेल पुरणपोळी, निदान नाही काही तर मिरची असेल, भाकर असेल, हे तरी माझ्या बहिणीच्या घरचा पाहुणचार माझ्या भावाने खायला पाहिजे. एवढी मोठी आतुरता तुझ्या भेटीसाठी, एवढी मोठी आतुरता माझी आणि या ठिकाणी आहे. आणि एवढी वाट पाहते पण तू कधी येत नाही रे. मला कधी कधी असं वाटतं की ज्या वेळेला रक्षाबंधनाला इतर महिलांचे जे भाऊ आहेत ना, ही त्यांच्याकडे राखी बांधण्यासाठी येतात ना, त्यावेळेला मी देखील पाहते वाट, माझा देखील भाऊ माझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी येईल. पण रक्षाबंधनाला नाही तू येऊ शकत. मी माझ्या मनाची समजूत घालते की माझ्या भावाचे खूप मोठा व्यवसाय आहे, खूप मोठी नोकरीला आहे, कदाचित त्याला वेळ नसेल मिळाला आणि म्हणून माझा भाऊ जो आहे ना, हा रक्षाबंधनाला माझ्याकडे नाही येऊ शकला. असं वाटतं नाही रक्षाबंधनला आला तर निदान भाऊबीजेला तरी या ठिकाणी माझा भाऊ येईल. भाऊबीजेला जेव्हा मी वाट पाहते ना, तेव्हा भाऊबीज देखील निघून जाते रे. भाऊबीजेला देखील तू या ठिकाणी मला माझ्याकडून ओवाळून घेण्यासाठी नाही येत. आणि जेव्हा तू रक्षाबंधनला येत नाही त्यावेळेला तर काही वाटत नाही, पण जेव्हा भाऊबीजेला पण येत नाही ना, तेव्हा मात्र मला चिंता वाटू लागते. का बरं माझा भाऊ या ठिकाणी आला नसेल, रक्षाबंधनला आला नाही, भाऊबीजेला आला नाही. सर्व काही माझ्या भावाचं सुखरूप तर असेल ना, किंवा कुठल्या प्रकारचं संकट तर माझ्या भावावर आले असेल ना. प्रत्येक जो तुझ्याकडून येणारा जाणारा जो आहे ना, ह्या प्रत्येकाला मी आणि तुझ्याविषयी विचारत राहते ना. पाहते मी वाट दादा प्रत्येक सणाला, पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला. सते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला, निराशा का होते तू कार्य येत नाही, निराशा का होते कार्य येत नाही. दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. बहीण भावाला म्हणू लागली, दादा एवढा अभिमान बरा नाही रे संपत्तीचा. संपत्ती आज आहे उद्या नाही, दुपारची सावली आहे. बहीण त्या ठिकाणाहून निघाली, घरी निघून गेली. पण आपल्यामध्ये म्हण आहे, उकिरड्याचे देखील दिवस बदलतात, दिवस सारखे राहत नाही. काही दिवस निघून गेले, बहिणीची परिस्थिती बदलली, बहीण श्रीमंत झाली. इकडे भावाचे दिवस बदलले, भावाची श्रीमंती निघून गेली, भाऊ मात्र गरीब झाला. आणि जेव्हा भाऊ गरीब झाला आणि बहीण श्रीमंत झाली ना, तेव्हा मात्र भावाला आठवण येऊ लागली बहिणीची. सतत पत्र व्यवहार चालू झाला, ताई ये ना ग, गरीब भावाची आठवण नाही का येत तुला, ये ना एखाद्या वेळेला भेटीला. बहिणीने निरोप पाठवावा, येईल रे दादा, अजून वेळ बाकी आहे. आणि अचानक एक दिवस बहिणीचं पत्र आलं, दादा मी या दिवशी तुझ्याकडे येते. भावाला खूप मोठा आनंद झाला. भावाची परिस्थिती नसतानाही या ठिकाणी कर्ज काढून भावाने बहिणीच्या पाहुणचाराची तयारी करून ठेवली.
ज्या वेळेला बहीण भावाकडे जाण्यासाठी निघाली ना, तेव्हा घरामध्ये असणारे सर्वचे सर्व दागदागिने बहिणीने अंगावर परिधान केले आणि भावाच्याकडे गेली. भावाला खूप मोठा आनंद झाला. पंचपक्वान्नाचं जेवण बहिणीसाठी बनवलं आणि जेव्हा बहिणीला जेवायसाठी बसवलं ना, तेव्हा बहिणीला बसायला देखील पाट आहे, ताटाला पाट आहे, आजूबाजूने रांगोळ्या काढलेल्या आहे, अगरबत्त्या लावलेल्या आहे, अशी व्यवस्था बहिणीची केलेली आहे. आणि जेव्हा बहीण जेवायला बसली ना, तर पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि बहीण भावाला म्हणू लागली, दादा अजून एक पाट असेल तर आण ना. भावाने पाट आणला आणि बहिणीच्या जवळ समोर ठेवला. तेव्हा भावाला असं वाटलं कदाचित काही काम पडलेलं असेल बहिणीला. बहिणीने आपल्या अंगावरचा एक एक दागिना काढून त्या पाटावर ठेवला आणि जेव्हा जेवायला बसली ना, तेव्हा त्या पंचपक्वान्नाच्या ताटामधला एक एक घास घ्यायचा आणि आपल्या त्या दागिन्यावर ठेवायचा. एक एक घास घ्यायचा आणि दागिन्यावर ठेवायचा. हे जेव्हा त्या भावाने पाहिलं ना, त्या भावाला दुःख झालं. भाऊ विचारू लागला, येत आहे काय करते ग तू हे? अगं एवढं मोठं मी परिस्थिती नसतानाही या ठिकाणी कर्ज काढून या ठिकाणी तुझ्या पंचपक्वान्नाच्या जेवणाची व्यवस्था केली आणि तू काय करते? त्या दागिन्यांवर हे जेवण ठेवते, त्या दागिन्यांना देते. तेव्हा मात्र बहीण म्हणू लागली, दादा तू केलं असेल, लाख कर्ज काढलं असेल, लाख माझ्यासाठी हे पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं असेल, पण दादा हे जेवण तू माझ्यासाठी नाही रे बनवलं. हे जेवण जे आहे ना, हे जेवण या संपत्तीसाठी, या दागिन्यांसाठी तू माझं जेवण बनवलेलं आहे. नाहीतर आठवण कर ना मागच्या दिवसांची, तेव्हा पण मी तुझी बहीणच होते आणि आता देखील तुझी बहीणच आहे. पण त्या काळामध्ये आणि या काळामध्ये फार मोठा फरक आहे. सांगायचं एवढंच आहे का, सुदामा सुशीलेला म्हणू लागला, सुशीले अगं ज्या वेळेला माणूस गरीब असतो ना, त्या वेळेला जवळचे असणारे सोयरे देखील या ठिकाणी माणसाचा वास करतात. अगदी जवळचे सोयरे देखील वास करतात. तो तर माझा बालपणीचा मित्र आहे. बालपणी आम्ही सोबत खेळलो, सोबत शिकलो, तेव्हापासून आणि त्याची माझी भेटच नाही ना. आणि तू म्हणते त्याला जर दया आली तर तो आपलं भलं करेल. मला तर एवढी देखील शक्यता नाही की इतक्या वर्षानंतर तो मला ओळखेल की नाही, हा देखील संशय आहे. तेव्हा सुशीला म्हणू लागली, अहो नाही ओळखलं तर काय झालं म्हणले, तर निदान नाही काही, तर तुम्ही ज्याचं नामस्मरण सतत करताना, ज्याचं नाव मुखामध्ये सतत तुमच्या असते ना, निदान नाही काही तर त्याच्या भेटीला तरी जा, त्याचं दर्शन तरी होईल. नाही दिलं तर नाही दिलं काही, नवे नवे त्याने नाही ओळखलं तरी चालेल. नाहीतरी आपण आज हा जो अपमान सहन करतो ना, त्या अपमानामध्ये एक अपमान अजून शिल्लक पडेल. नाहीतरी आपण आज कुठे आनंदाने, कुठे आपल्याला मान आहे. त्याने नाही ओळखलं तर अपमान होईल ना आपला. एक अपमान आपण परत गिळून टाकू, त्यामध्ये काय अडचण आहे. पण माझी इच्छा आहे तुम्ही एकदा त्याच्या भेटीला जा. सुदामा म्हणतो, अगं सुशीले, भेटीला जायचं तर ठीक आहे, पण शास्त्राच्या नियमानं विचार जर केला तर मित्राच्या भेटीला जात असताना, गुरुच्या भेटीला जात असताना आणि देवाच्या भेटीला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये ना. काहीतरी सोबत घेऊन गेलं पाहिजे. आणि मी जर त्याला भेटायला जायचं म्हटलं तर आपल्याकडे स्वतःच्या जेवणाची व्यवस्था नाहीये, स्वतःची तर पंचायत आहे. आणि त्याला भेटायला जर गेलो मी तर काय सोबत नेऊ. सुशीला म्हणू लागली, बघा तुमची इच्छा झाली ना जाण्याची, मी संपूर्ण गावामध्ये फिरीन, पण तुम्हाला सोबत नेण्यासाठी काहीतरी आणून देईल. झाली ना तुमची इच्छा जाण्याची, मग बाकीची गोष्टी माझ्यावर सोडवा. सुशीला गावामध्ये गेली ना, संपूर्ण गावामध्ये फिरली, एक एक घर सुशीला फिरली, पण गावामध्ये तिला कोणीच काहीच दिलं नाही. याचं कारण मी आधीच बोलून गेलो का, समाज आहे आणि समाजाची ही रीत आहे की ज्याला खरोखर आवश्यकता आहे ना, त्याला समाज कधीच देणार नाही. आणि ज्याला गरज नाही ना, त्याला मात्र दिल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण गाव फिरली सुशीला, पण कोणीच काही दिलं नाही. शेवटचं एक घर राहिलं, त्या ठिकाणी मात्र सुशीलेच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली. कारण त्या घराची जी मालकीण आहे ना, ही पोहे चाळत असताना सुशीलेने पाहिलं. सुशीला गेली आणि पदर पसरून उभी राहिली त्या ठिकाणी. आई साहेब,
काही असेल तर द्यावं. तेव्हा ती घराची मालकीन ती महिला जी आहे ना ही सुशिलेला म्हणू लागली, हो चालेल ना, काही अडचण नाही. तो असं करायचं म्हणले, मी हे पोहे चाळते ना, या चाळणी खालचा जो पोह्यांचा चुरा आहे हा चुरा तू सोबत घेऊन जा, नाहीतरी ती फेकून देणार होती. पण त्या गोष्टीचाही सुशिलेला आनंद झाला. पण त्या मालकीने तसे नाही दिले. ती मालकीन म्हणायला लागली, बघ आज माझ्याकडे पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी पाहुणचार केला होता, ती भांडी घासायची पडलेली आहे, तेवढी भांडी घासून दे आणि मग हे पोहे घेऊन जा. सुशिलेला आनंद झाला. आनंदाने ती भांडी घासली आणि भांडी घासल्यानंतर या ठिकाणी त्या चाळणी खालचा असणारा जो चुरा आहे हा चुरा आपल्या पदरामध्ये बांधला. त्याचा देखील आनंद झाला तिला. त्या घरमालकीने देखील फुकट नाही दिला बरं का. पोह्यांचा चुरा होता पण फुकट नाही दिला. तिने आपल्या पदरामध्ये घेतला आणि दावत आली घरी. घरी आल्यानंतर पतीला म्हणू लागली, बघा मी म्हटलं होतं ना मी पूर्ण गावभर फिरीन पण तुम्हाला सोबत नेण्यासाठी काहीतरी घेऊन येईल. हे पोहे मी सोबत आणलेले आहे म्हणले. पोहे होते का ते? पोह्यांचा चुरा होता. तरीही मात्र तिला ते पोहे वाटले आणि ते जे पोहे आहेत ना हे सुदामाकडे दिले. सुदामाने आपल्या जवळ असणाऱ्या एका उपरण्याच्या कोपऱ्यामध्ये, कारण उपरणं तर पूर्ण फाटलं होतं, त्या उपरण्याच्या एका कोपऱ्यामध्ये त्याची गाठ मारली, ते पुरचुंडी बांधली. आणि अशा अवस्थेमध्ये सुदामा जो आहे हा भगवान परमात्म्याला भेटायला द्वारकेच्या दिशेने निघाला. पण जात असतानाही सुदामा गपचूप नाही गेला बरं का. तर मुखामध्ये नामस्मरण चालू होतं भगवंताचं. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते चले मन में, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामा गपचूप नहीं गेले. गाते चले मन में, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. पण ज्या वेळेला सुदामा निघाला ना पोरबंदर वरून, त्यावेळेला अवस्था होती सुदामाची, पायामध्ये चप्पल नाहीये, डोक्यामध्ये पगडी नाहीये, अंगामध्ये वस्त्र नाहीये, पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. किती दिवसापासून जेवण केलं नव्हतं, ही अवस्था सुदामाची. आणि विशेष म्हणजे पोरबंदर पासून द्वारकेपर्यंत केवळ वाळवंट होतं, पूर्ण वाळू. वरून सूर्य आग ओकत होता, कारण वैशाख महिना होता आणि वैशाख महिन्यामध्ये तपणारा जे ऊन आहे ना, सूर्य जणू आग ओकत होता अशी अवस्था होती. अशा अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या तपलेल्या वाळूमधून सुदामा अनवाणी पायाने भगवंताच्या भेटीसाठी निघाला होता. पण जास्त दूर नाही जाऊ शकला सुदामा, फार लांब नाही जाऊ शकला. कारण चालत असताना अचानक सुदामा आता उपवाशी असल्यामुळे कित्येक दिवसापासून याला एवढ्या मोठ्या तापत असणाऱ्या उन्हामध्ये अचानक घेरी आली, चक्कर आला त्याला.
आणि चक्कर आल्यामुळे धाडकन जमिनीवर कोसळला. पण जमिनीवर कोसळत असताना सुदामाच्या मुखातून सहज शब्द निघाले, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. सुदामाला घेरी आली, पण जमिनीवर कोसळत असताना मुखातून धावा निघाला भगवंताचा, जळी माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. थोड्या वेळाने जेव्हा सुदामाने डोळे उघडले ना, डोळे उघडल्यानंतर पाहतो तर काय, ज्या ठिकाणी सुदामा पडलेला आहे त्या ठिकाणी एक भलं मोठं झाड होतं. थंडगार सावली झाडाची पडलेली, बाजूला कोणीतरी उभं होतं. ताडकन सुदामा उठून बसला, मी कुठे आहे, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला शेजारी उभा असणारा मनुष्य सुदामाला म्हणू लागला, महाराज मी हेमा नावाचा माळी आहे. बाजूलाच ही फुलांची बाग आहे ना, या फुलांच्या बागेमध्ये मी त्या फुलांना पाणी घालत होतो, तुम्हाला पाहिलं आणि या झाडाखाली घेऊन आलो. सुदामा विचारतो, मग या ठिकाणापासून कृष्णाची द्वारका किती लांब आहे हो? हेमा नावाचा माळी म्हणतो, महाराज तुम्ही या द्वारकेमध्येच आता या ठिकाणीच पडलेले आहात, इथंच बसलेले आहात द्वारकेमध्येच. सुदामा म्हणतो, माझी भगवंताची द्वारका आली का हो? एवढ्या लवकर कशी आली बरं? सुदामा विचार करतो, मी जेव्हा पोरबंदरवरून निघालो होतो ना, तर काहीच वेळामध्ये मला घेरी आली होती, मी पडलो होतो. तिथून तर द्वारका खूप लांब होती, पण एवढ्या कमी वेळामध्ये मी द्वारकेपर्यंत पोहोचलो कसा? तर सुदामा हे विसरून गेला ना, की ज्या वेळेला सुदामा जमिनीवर कोसळला होता त्या वेळेला सुदामाच्या मुखातले शब्द काय निघाले होते? धावरे केशवा. कारण भगवंताचं एक ब्रीद आहे, कोणी भक्त जर त्याला आर्त हाक मारत असेल ना, तर भगवान परमात्मा त्याला लांब नाही. भगवंताचं ब्रीद आहे, तुम्ही एक पाऊल त्याच्यासाठी या ठिकाणी आनंदाने टाका ना, मनोभावे टाका ना, तो 99 पावलं तुमच्यापर्यंत चालत येईल, त्याला वेळ नाही लागणार. आणि म्हणून सुदामा या ठिकाणी एवढ्या लवकर या ठिकाणी द्वारकेपर्यंत पोहोचला. मग कृष्णाला माझ्या भेटायचं आहे हो, कृष्णाचा दरबार कुठे आहे, कसं जाता येईल मला त्याच्या दरबारामध्ये? त्यावेळेला हेमा नावाचा माळी म्हणतो, महाराज तुम्ही या नगरामध्ये असणाऱ्या रस्त्यांपैकी कोणताही जरी रस्ता पकडला ना, तो भगवान परमात्म्याच्या कृष्णाच्या राजवाड्यापर्यंत जातो. आनंद झाला सुदामाला आनंद झाला आणि त्या ठिकाणी उठला आणि धावत निघाला.
पळत गेला. पळत 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 भगवान परमात्म्याच्या राजवाड्यापर्यंत पोहोचला. राजवाड्यामध्ये प्रवेश करणार तेवढ्यामध्ये प्रवेशद्वारावर 2 द्वारपाळ होते. द्वारपाळांनी अडवलं सुदामाला. ए थांब, कोण आहेस तू, कुठे निघाला? तो म्हणू लागला, बघा मला जाऊ द्या हो, मला भेटायचं आहे त्याला. पण तू त्याला भेटायला निघाला, कोण आहेस तू? अहो मला जाऊ द्या हो, मी बालपणीचा मित्र आहे त्याचा, सुदामा नाव आहे माझं. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा मित्र सुदामाने स्वतःला सांगितलं ना, त्यावेळेला द्वारपाळ त्याच्याकडे पाहून हसू लागले. ए लबाडा, लाज वाटत नाही तुला? स्वतःला त्याचा मित्र म्हणून घेताना जरा त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये किती बदल आहे ते तरी पहा ना. अरे तू कुठे गरीब दुबळा ब्राह्मण, आणि तो कुठे एका द्वारकेचा एवढा मोठा राजमहालाचा मालक, तो राजा भगवान परमात्मा गोपाल कृष्ण, तो तुझा बालपणीचा मित्र आहे. नाही 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 नाही, तुला त्याला भेटता येणार नाही, तुला आम्ही सोडणार नाही. बघा मला नाही ना जाऊ दे, तुम्ही नका जाऊ दे, पण निदान नाही काही तर माझा एक निरोप त्याच्यापर्यंत तरी पोचवा. हो चालेल ना, ठीक आहे. काय निरोप आहे तुझा, सांग आमच्याकडे, आम्ही सांगून येतो त्याला. त्यावेळेला सुदामा जो आहे, हा सुदामा त्या द्वारपाळांकडे आपला निरोप देतात. बघा, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शान, यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. त्याने मला नाही ओळखलं ना, तर माझी ओळख त्याला सांगा. काय ओळख आहे? माझ्या डोक्यावर पगडी नाही, अंगामध्ये सदरा नाही, पायामध्ये चप्पल नाही. आणि ओळख सांगून जरी त्याने नाही ओळखलं तरी त्याला माझं नाव सांगा. ओळख सांगू लागला सुदामा. हो सर पे है पगडी, तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. हाँ, न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा,
करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो, मिलने सखा बद नसीबा गया है, मिलने सखा बद नसीबा गया है। सुदामाचा हा निरोप घेऊन एक द्वारपाळ भगवंताकडे गेला आणि एक द्वारपाळ तिथंच थांबला. द्वारपाळ भगवंताकडे जाऊन आणि भगवंताला सांगू लागला, म्हणले देवा, कोणीतरी एक गरीब दुबळा ब्राह्मण आहे आणि तो या ठिकाणी तुम्हाला भेटण्याची अपेक्षा करतोय. त्याची अवस्था अशी आहे की डोक्यावर पगडी नाही, अंगामध्ये सदरा नाही, पायामध्ये चप्पल नाही, अतिशय दरिद्री अशी त्याची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि तो आपलं जे नाव आहे हे काहीतरी सुदामा सांगतोय, म्हणले तो तुमचा बालपणीचा मित्र आहे असं सांगतोय तो. आणि ज्या वेळेला द्वारपाळाकडून ही बातमी ऐकली, निरोप ऐकला, त्यावेळेला सुदामा नाव ऐकलं भगवंताने आणि सुदामाचं नाव ऐकता बरोबर भगवंताची अवस्था बदलून गेली. एवढी अवस्था बदलून गेली भगवंताची की भगवान परमात्मा ज्या सिंहासनावर बसले होते ना, सुदामाचं नाव ऐकता बरोबर सिंहासनावरून उडी मारली भगवंताने आणि त्या ठिकाणाहून लगेच पडत निघाले. एवढे पडत निघाले, एवढे पडत निघाले की भगवान परमात्मा पडत असताना भगवंताच्या खांद्यावरचा उपर्ण जे आहे ना, हे कुठे पडलं हे याची भान भगवंताला नाहीये. भगवंताच्या डोक्यावरचा मुकुट कुठे पडला हे देखील भगवंताला भान नाहीये. भगवंताच्या पायामधील जोडे कुठे पडले याच देखील भगवंताला भान नाहीये. अशी अवस्था भगवान परमात्म्याची झाली. आणि भगवान परमात्म्याने जाऊन मागचा पुढचा विचार न करता सुदामाला लगेच मिठी दिली, आलिंगन दिलं, सुदामाला लगेच उचलूनच घेतलं. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा सुदामाचं नाव ऐकता बरोबर सिंहासनावरून उडी मारून पडत गेले ना, तेव्हा बाजूला असणारी जी रुक्मिणी आहे या रुक्मिणीला मात्र आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं की रुक्मिणी मनामध्ये विचार करते की आतापर्यंत कृष्णाला भेटण्यासाठी अनेक लोक आलेत, खूप मोठे मोठे राजे आले, पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की भगवान परमात्म्याने स्वतःचं सिंहासन सोडून कोणाच्या तरी भेटीला गेले. आज पहिला पाहुणा असा आहे की आज कृष्णाने स्वतःचं सिंहासन सोडलं आणि भगवान परमात्मा जो आहे हा त्या पाहुण्याच्या भेटीला गेला स्वतःचं सिंहासन सोडून. याचा अर्थ हा आहे की जरूर कृष्णापेक्षाही कोणीतरी मोठा असला पाहिजे. कारण माणूस आपलं सिंहासन तेव्हाच सोडतो जेव्हा कोणीतरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ असेल, कोणीतरी श्रेष्ठ असेल. म्हणून आश्चर्यचकित झाली रुक्मिणी. भगवंताने सिंहासनावर उडी मारली ना, सुदामाचं नाव ऐकता बरोबर सुन करके दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुन करके दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुन करके दौड़े चले
उचलून घेतलं ना, त्या ठिकाणाहून उचलून आणून भगवान परमात्म्याने सुदामाला स्वतःच्या सिंहासनावर बसवलेला आहे. आणि सिंहासनावर बसवल्यानंतर अष्टमुख्य नायकांना भगवान परमात्मा सांगू लागले, बघा माझा मित्र आलेला आहे, तुम्ही काय करा, लगेच त्याच्या आंघोळीची तयारी करा. फार लांबून आलेला आहे माझा मित्र, थकलेला आहे तो, दमलेला आहे, म्हणून तुम्ही त्याच्या आंघोळीची तयारी करा, लगेच तयारी करा. अष्टमुख्य नायक आहेत ना, लगबगीने सुदाम्याच्या आंघोळीची तयारी करायला गेल्या, पाण्याची व्यवस्था करायला गेल्या, सुदामाचे पाय धुण्याची व्यवस्था करायला गेल्या. तोपर्यंत भगवंताच्याने वाट नाही पाहवल्या गेली. भगवंत नाही वाट पाहू शकला. तोपर्यंत भगवंताने काय केलं, सुदामाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं आणि डोकं टेकवून ढसा 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 भगवंत रडू लागले. एवढे रडले, एवढे रडले, एवढे रडले की भगवान परमात्म्याने आपल्या आसवांनी सुदाम्याचे पाय धुतलेले आहेत. आणि म्हणून आज एक भक्त, की त्या भक्तासाठी जगाचा मालक या ठिकाणी रडलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जीव हा आयुष्यभर संसारामध्ये रडत राहतो. जीव जीवासाठी रडेल ना, यामध्ये काही नवल नाही. किंवा जीव देवासाठी रडेल ना, यामध्ये देखील काहीच नवल नाही, कारण जीवाला रडायचंच काम. नवल यामध्ये आहे की एक देव जो आहे, हा देव मात्र आपल्या भक्तासाठी जेव्हा रडतो ना, तेव्हा मात्र त्यामध्ये नवल आहे. आणि ज्या दिवशी भक्तासाठी देव रडेल ना, त्या दिवशी समजून चालायचं आहे की भक्ताच्या जीवनामध्ये असणारं दुःख आजपासून समाप्त झालेलं आहे. याच्यानंतर त्या भक्ताच्या जीवनामध्ये जे दिवस आहेत ना, हे दिवस चांगलेच येतील, हे निश्चित आहे. म्हणून तर भगवान परमात्मा देवासाठी रडला, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. आणि सुदामासाठी जेव्हा भगवंत रडले ना, तेव्हा सुदामाच्या जीवनामधले दिवस, वाईट दिवस संपले, दुःखाचे दिवस संपले. म्हणून तर वर्णन आहे, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने दुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने दुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने दुलाए. न घबराओ प्यारे, जरा भी सुदामा, न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा. खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है. जीव देवासाठी रडेल, यामध्ये काहीच नवल नाही. नवल यामध्ये आहे की जगाचा मालक जर भक्तासाठी रडत असेल, जीवासाठी रडत असेल, तर तो जीव फार मोठा भाग्यवान आहे. सुदामासाठी आज देव रडला. एवढंच नाही, सुदामाला स्वतःच्या हाताने भगवान परमात्म्याने आंघोळ घातली आणि भगवान परमात्म्याने स्वतःच्या शयन आसनावर सुदामाला झोपवलेला आहे. स्वतःचे कपडे भगवान परमात्म्याने सुदामाला घालायला दिले. आणि भगवान परमात्मा जो जगाचा मालक आहे ना, तो जगाचा मालक या ठिकाणी सुदामाचे पाय चेपत होता. पाय चेपत असताना सहज चौकशी करू लागले भगवंत, सुदामा फार दिवसांनी आठवण आली रे तुला माझी,
म्हणले हो ना देवा, संसाराच्या लगबगीमध्ये नाही भेटता आलं तुला, नाही येता आलं तुझ्या भेटीसाठी. सुदामा लग्न वगैरे झालं ना? म्हणले हो देवा, सुशीला नावाची पत्नी आहे, सुंदर आहे, सुशील आहे, मुलं देखील आहेत. आणि आज विशेष म्हणजे ती सुशीलाच कारणीभूत आहे की मी तुझ्या भेटीला आलो. असं आहे का? पाय चेपत असताना सहज भगवान परमात्म्याचा सुदामाच्या तळपायावर हात गेला आणि सुदामाच्या तळपायामध्ये काटा रुतला होता एक. तो काटा भगवंत काढायचा प्रयत्न करत होते, तर तो काटा मात्र भगवंताच्या हाताने काढला जात नव्हता. तेव्हा भगवंतानं काय केलं, सुदामाचा पाय आपल्या मुखाच्या समोर घेऊन दाताने तो काटा काढण्याचा प्रयत्न केला आणि तो काटा काढला. भगवंत सुदामाला म्हणतात, सुदाम्या, चप्पल नव्हती आणली का रे? एवढे मोठे काटे तुझ्या पायामध्ये रुतले, चप्पल वगैरे घातली नव्हती का? अरे देवा, चप्पल तर आणली होती रे, पण त्याचं काय झालं ना, रस्त्याने चालत असताना चप्पल पायाला चावली होती म्हणून रस्त्यातच टाकून दिली ती. भगवान परमात्मा म्हणतात, सुदामा आता तरी खरं बोल रे, कारण याने चप्पल आणली होती का घरून? कारण चप्पल तर घालण्याची परिस्थिती, चप्पलच नव्हती ना त्याला, पायामध्ये वाहनच नव्हतं. तरीही सुदामा म्हणतो, देवा चप्पल आणली होती रे, पण पायाला चावल्यामुळे रस्त्यातच टाकून दिली. याचं कारण आहे, कारण सुदामा हा आपलं दारिद्र्य, आपलं दुःख हे कधीच कोणाच्या पुढे दाखवू नये, कोणाच्या पुढे मांडू नये. त्याचं कारण आहे, का कोणाच्या पुढे आपलं दारिद्र्य, आपलं दुःख दाखवावं, का मांडावं? कारण तुम्ही दुःखी आहात हे जर तुम्ही लोकांना दाखवलं ना, तर लोक तुमची मदत तर करणारच नाही, पण तुमच्या परिस्थितीवर हसल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे ना, हर किसी को न दिखाया करो अपने जिस्म के जख्म, हर किसी के घर में मरहम तो नहीं होता, लेकिन नमक लोग हाथ में लेकर फिरते हैं. लोक तुमच्या परिस्थितीचा या ठिकाणी हास्य केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपलं दुःख, आपलं दारिद्र्य कधीच कोणापुढे मांडू नका. सुदामा हे विसरून गेला होता, आपलं दुःख, आपलं दारिद्र्य कोणातरी जीवाच्या पुढे मांडू नये, पण देवापासून मात्र ते लपवू नये. आपलं दुःख हे देवाला सांगावं. चला ठीक आहे, मग सर्व काही व्यवस्थित आहे ना रे सुदामा? म्हणले हो देवा. मग माझ्या बहिणीने तुला माझ्या भेटीसाठी पाठवलं, मग माझ्या बहिणीने मला माझ्यासाठी काही दिलं नाही का रे? आता सुदामानं ते पोहे आणले होते सोबत, पुरचुंडी बांधली होती, पण सुदामानं एवढं मोठं वैभव जेव्हा भगवंताचं पाहिलं होतं ना, एवढा मोठा श्रीमंत हा भगवंत आहे, मग हे पोहे कुठे लागणार आहे? ती पोह्याची पुरचुंडी सुदामा असं लपवत होता. त्याचं काय आहे ना देवा, घरून निघत असताना एवढी घाई होती, एवढी घाई होती की काही आणायची आठवणच राहिली नाही. आता ती पोह्याची पुरचुंडी अशी मागं लोटत होता, तेव्हा भगवंताचं लक्ष गेलं. भगवंत म्हणतात, सुदाम्या ते काय लपवतो रे? काही नाही रे देवा, आणि इकडे. ती पोह्याची पुरचुंडी भगवंताने ओढली आणि ती सोडून पाहिली. त्यामधले पोहे पाहून भगवंताला खूप आनंद झाला. भगवंत म्हणतात, सुदाम्या मी तेच तर म्हणत होतो, माझी वहिनी हा एवढी चांगली आहे की ती तुला रिकाम्या हाताने कधीच इकडे येऊ देणार नाही. मला माहिती होतं ती काही ना काही तुझ्यासोबत देणार. भगवंतानं काय केलं, त्या पोह्याच्या पुरचुंडीमधून एक मुठभर पोहे, चिमुटभर उचलले आणि मुखामध्ये टाकले. तेवढ्यामध्ये नारद महर्षी जे आहेत ना, ही रुक्मिणीच्या जवळ आले. रुक्मिणीला म्हणू लागले, रुक्मिणी बघ, एकच मूठ बरं का, दुसरी मूठ घेता कामा नाही. रुक्मिणी म्हणू लागली, का बरं, का दुसरी मूठ खाऊ देऊ नये? नारद म्हणू लागले, रुक्मिणी तुला जेवढं सांगतो तेवढं कर ना, रिकाम्या चौकशा कशाला करते? जेवढं सांगतो तेवढं कर फक्त. त्यामुळे भगवंतानं दुसरी मूठ घेतली आणि ती खाणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी गेली आणि रुक्मिणीने हात पकडला. आणि जेव्हा हात पकडला ना भगवान परमात्म्याचा, तेव्हा भगवान परमात्म्याची आणि रुक्मिणीची नजरानजर झाली. आता त्यांचं जे संभाषण आहे ना, हे संभाषण मनातल्या मनात चालू होतं. भगवान परमात्मा रुक्मिणीला मनोमन विचारता, काय ग रुक्मिणी, का माझा हात पकडला, का अडवलं? रुक्मिणी म्हणायला लागली, जरा लाज बीज वाटू द्या ना. कसली लाज?
तुम्हाला आठवलं नाही का? अहो, ज्या क्षीरसागरामध्ये असताना ज्या भृगु ऋषींनी तुमच्या छातीवर लाथ मारून तुमचा अपमान केला होता, आजही तुमच्या हृदयावर त्यांची चरणकमल आहेत ना. त्या भृगु ऋषींनी तुमचा अपमान केला होता. त्या भृगु ऋषीच्याच वंशामध्ये जन्माला आलेला हा सुदामा, आणि त्याच्या हाताने आणलेले, त्याने आणलेले जे पोहे आहे हे तुम्ही आनंदाने खाता. मागचा जो अपमान केला होता भृगु ऋषींनी, तो विसरून गेले का तुम्ही? एवढा मोठा अपमान त्याच्या वंशातील आणि त्या भृगु ऋषींनी केला होता, आणि त्याच्या वंशामध्ये हा जन्माला आलेला सुदामा, त्याच्या हातातले पोहे तुम्ही खाता. तुम्हाला काही कसं वाटत नाही हो? तेव्हा भगवान परमात्मा रुक्मिणीच्या सोबत संवाद साधतात. रुक्मिणी, तुला एवढं मोठं मागचं जे इतिहास आहे ना, हे इतिहास आठवतो म्हणले की ज्या वेळेला मी क्षीरसागरामध्ये होतो तेव्हा भृगु ऋषींनी माझ्या छातीवर लात मारून माझा अपमान केला होता. हे तुला आठवण नाही, पण एक लक्षात ठेव, त्याच भृगु ऋषीच्या वंशामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण जर जन्माला आला नसताना तर आज तू माझी पत्नी नसती. हे नाही तुला आठवत का? जुना इतिहास तुला आठवतो, पण आता या जन्मातला इतिहास तुला नाही आठवत की सुदेव नावाचा ब्राह्मण नसता तर तू माझी पत्नी नसती. आता मात्र रुक्मिणीने आपले शब्द बदलले आणि रुक्मिणी म्हणू लागली, मग माझं तसं नाही ना म्हणणं, मग कसं म्हणणं आहे तुझं? मग माझं असं म्हणणं आहे का मग तुम्ही एकटेच खाता का? आम्हाला नकोय? भगवंत म्हणू लागले, मग हे म्हण ना, तुला पण खायचे आहे. मागचं कशाला उकरून काढायचं? काही ना सवय असते ना मागचं उकरून काढायचं, आताच विसरून जातात. मागचं कशाला उकरून काढायचं म्हणले, मग आता म्हण ना, तू खा, तुला पण खायचे आहेत. तेव्हा रुक्मिणीने भगवान परमात्म्याच्या हाताला हसडा मारला आणि ते पोहे सांडले. सर्व अष्टमुख्य नायकांनी मिळून ते पोहे खाल्ले. पण नारदांनी का खाऊ दिले नाही रुक्मिणीच्या, आपल्या भगवान परमात्म्याला सुदामाचे पोहे? एकच मुठ खाऊ दिली. का नाही खाऊ दिले? कारण भगवान परमात्म्याने सुदामाच्या कडचे एकच मुठ पोहे खाल्ले. त्या बदल्यामध्ये सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्ये पिडीला, मुष्टी पोहे घेऊन याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला. पूर्ण गाव सोन्याचं करून टाकलं एकाच मुठ पोह्यामध्ये. सोन्याचं म्हणजे सुखी करून टाकलेलं आहे. तेव्हा सुदामा अनेक दिवस पर्यंत या ठिकाणी भगवंताकडे राहिला, भगवंताचे कपडे वगैरे घातले, आनंदी आनंदात राहिला. आणि आनंदात राहत असताना एक दिवस भगवान परमात्मा सुदामाला विचारतात, सुदामा सर्व काही ठीक आहे ना रे? बरं आहे, व्यवस्थित आहे ना सर्व? हो देवा, सगळं काही व्यवस्थित आहे. आनंदी आनंद आहे ना? म्हणले हो देवा, आनंदी आनंद आहे. कसली काही अडचण? म्हणले नाही देवा, कुठलीच अडचण नाही. तर सुदामा मी काय म्हणतो? म्हणले काय, तुला घरची वगैरे आठवण नाही का रे येत? तेव्हा सुदामा म्हणला, देवा विसरलो होतो रे, विसरलो होतो मी, घरची आठवणच येत नव्हती. एवढं मोठं सुख, एवढं मोठं समाधान या ठिकाणी होतं, मला घरची आठवण नव्हती. जीवाला आठवण करून द्यावी लागते. मागचे दिवस आठवत नाही जीवाला, जीवाला आठवण करून द्यावी लागते. काही लोक अजूनही आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य भोगलेले आहे, दारिद्र्यामधून वर आले, दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन जीवन जगलं, लहानाचे मोठे झाले, त्यांना आठवण करून द्यावी लागते. विसरले का मागचे दिवस? गरिबीतून वर आले ना आताच. जीव आहे ना, हे जीव विसरत राहतो, विसरभोळा स्वभाव आहे जीवाचा, म्हणजे विसरत राहतो. सुदाम चरित्र हे शिकवतं ना. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही गरिबीचे दिवस भोगलेले आहेत, गरिबी भोगलेली आहे. पण श्रीमंती आल्यानंतर माणसाने गरिबी विसरता कामा नये. जो गरिबी विसरला ना, त्याला परत गरिबी आल्याशिवाय राहत नाही, हे निश्चित आहे. सुदामाला आठवण आली घरची, निघाला ना सुदामा. प्रवेश द्वारापर्यंत भगवान परमात्म्याने सुदामाला जाऊ दिलं. सुदामा निघाला का रे? म्हणले हो देवा. इकडे ये. काय म्हणता देवा? निघाला का? म्हणले हो. आता लगेच निघाला घराकडे? म्हणले हो, घराकडे निघालो, लगेच निघालो. पण सुदामा मी काय म्हणतो, ते तू माझे कपडे घातलेले होते अंगावर, ते कपडे. सुदामा म्हणतो देवा विसरलो होतो रे.
निघालो होतो पण अंगावर कपडे तसेच राहिले होते. सुदामाने आपले जे फाटके कपडे होते ना, हे फाटके कपडे कुठेतरी शोधले, देवाचे कपडे काढून ठेवले आणि ते फाटके कपडे परत अंगावर चढवले आणि सुदामा घराच्या दिशेने निघाला. जात असताना सुदामाच्या मनामध्ये विचार चालू होते. आता मला एक विचारायचं आहे की सुदामा कुठल्या तरी अपेक्षेने भगवान परमात्माकडे गेला होता. सुशीला काय म्हणत होती, त्याला जर आपली दया आली तर कदाचित आपले दिवस बदलून जातील, देईल तो काही ना काही आपल्याला. पण भगवान परमात्म्याने, कृष्णाने सुदामाला दिलं काहीच नाही, पण अंगावरचे जे कपडे होते ना, ते कपडे देखील सुदामाच्या काढून घेतले. जसा आला होता तशा अवस्थेमध्ये सुदामाला द्वारकेवरून परत पाठवलं. सुदामाला दुःख झालं असेल ना या गोष्टीचं. आम्ही एखाद्याकडे एखाद्या कुठल्या तरी अपेक्षेने गेलो आणि त्याच्याकडून आपल्याला ते मिळालंच नाही, रिकाम्या हाताने आम्ही परत घराकडे आलो, आम्हाला दुःख होत नाही का? दुःख होत नाही आम्हाला? वाईट वाटत नाही? सुदामाला देखील वाईट वाटलं असेल ना. कृष्णाकडे कुठल्या अपेक्षेने गेला होता ना तो, त्याला तर वाईट वाटायला पाहिजे होतं ना. सुदामाला वाईट नाही वाटलं या गोष्टीचं, उलट सुदामाला आनंद झाला. काय आनंद झाला? कारण सुदामा मनोमन विचार करत होता की मी तर सुशीलेला म्हणत होतो की तो माझा बालपणीचा मित्र आहे, लहानपणी आम्ही सोबत खेळलो, पण आता मात्र तो द्वारकेचा राजा आहे, तो मला ओळखेल का नाही याची शक्यता नाही, तो मला ओळखू देखील शकत नाही. पण याने मला ओळखलं देखील, नव्हे त्याने मला आलिंगन देखील दिलं, त्याच्या सिंहासनावर तरी बसवलं, त्याच्या शयन आसनावर त्याने मला झोपवलंय, त्याचे स्वतःचे कपडे मला घालण्यासाठी दिले. एवढं का कमी झालं का? आणि म्हणून तर सुदामा जो आहे, या सुदामाची आणि कृष्णाची जी मैत्री आहे, ती मैत्री पाहून अलीकडे एक सिनेमाचं गाणं आहे, त्या गाण्यामधून सुदामाच्या आणि कृष्णाच्या मैत्रीची जाणीव ही होते बघा. सुदामाची जी अवस्था आहे ना, सुदामाची मनस्थिती जी आहे ना, ही मनस्थिती या ठिकाणी या गाण्याच्या रूपाने प्रकट होते बघा. सुदामाच्या मनातले विचार या ठिकाणी या गाण्याच्या रूपाने प्रकट होतात. सुदामाच्या मनातले विचार, तेरे जैसा यार कहाँ, सुदाम्याच्या मनातले भाव प्रकट होतात. तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. काय केलं मित्रांनी? मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के. आलिंगनच नाही दिलं तर त्याला त्या स्वतःच्या सिंहासनावर भगवान गोपाल कृष्णांनी बसवलं. आणि म्हणून तर सुदामाने कृष्णाच्या मैत्रीला मैत्री नाही तर देव मानले, देव. का मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना.
तेरा मेरा पसारा. म्हणून तर म्हटलेलं आहे ना, सुदामासारखा दरिद्री दुबळा मित्र असेल, पण निदान कृष्णासारखा एखादा मित्र आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या असला पाहिजे. तसा जर मित्र असेल ना, तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक मित्र असला पाहिजे, पण मित्र कसा असला पाहिजे याचं देखील वर्णन सांगितलेलं आहे. काय वर्णन आहे? मित्र बनव्यामध्ये दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. असा एक मित्र जीवनामध्ये प्रत्येकाच्या असायला पाहिजे. कारण मित्राशिवाय कुठल्याच गोष्टीची जाणीव जी आहे ना, ही मित्राशिवाय नाही. कृष्णाचं आणि सुदामाचं जे चरित्र आहे, जी मैत्री आहे, ही मैत्री या ठिकाणी जगामध्ये एक अमर होऊन गेलेली आहे. अशी मैत्री जीवनामध्ये असली पाहिजे, ज्यामध्ये गरिबीचा किंवा श्रीमंतीचा भेद नसला पाहिजे, ज्यामध्ये जातीचा भेद नसला पाहिजे, ज्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या धर्माचा देखील भेद नसला पाहिजे. अशी मैत्री फार मोठी महत्वाची आहे. म्हणून सुदाम चरित्र जीवनामध्ये एकच शिकवते की माणसाने जीवनामध्ये आपण जे दारिद्र्य भोगलं, जे दुःख भोगलं ना, ते कधीच विसरता कामा नये. पुढचा जो प्रसंग आहे